एक मिशन असेही भाग 1. त्याने प्रियाला कडेवर घेतले. क्वारंटाईनमध्ये जाण्यापूर्वी त्याने एकदा प्रियाला जवळ घेतले. बाबा परत केव्हा येणार? प्रिया जाणाऱ्याला केव्हा येणार असं नाही विचारायचं. कमोदी म्हणजे प्रियाची आई आणि रॉबर्टची पत्नी. हो, ती अगदी मराठी होती. बरं प्रिया, सांग तुला काय आणू? मी मागितलं तर आणाल? तर मग चांदवा. मुठभर चांदणे घेऊन या. गिव्ह मी माय मूनशाईन. इन तो मिशनवरून परत आला तेव्हा त्याला हे सगळे आठवत होते. प्रिया, आहा, बघ मी तुझ्यासाठी काय आणले आहे. प्रिया दुडूदुडू धावत आली. त्याने मूठ उघडली. हजारो सूर्यापेक्षाही तेजस्वी प्रकाशाने आसमंत झळाळले. एका प्रचंड स्फोटाने 10 दिशा थरथरल्या आणि नंतर मिट्ट काळोख. मिशनवर जायच्या आधी 7 दिवस क्वारंटाईनमध्ये जावे लागते. हेतू हा की कोणताही अवकाशयात्री ऐनवेळी आजारी पडल्यामुळे मिशन पुढे ढकलायला लागू नये. एकूण 3 जण होते, के, रॉबर्टो आणि शर्ली. रॉबर्टची अवकाशातली ही दुसरी भरारी होती. शर्लीची पहिली. के मात्र अनुभवी होता, म्हणूनच तो मिशन कमांडर होता. मिशनचे उद्दिष्ट हे होते की यानाची चांदणी घेणे. ह्या यानाची एक यशस्वी चाचणी तर आधी झाली होतीच, पण त्या चाचणीच्या वेळी कोणी अवकाशयात्री नव्हता. म्हणजे अनमॅन्ड ह्या चाचणीत 3 अवकाशयात्री प्रवास करणार होते. ह्या चाचण्या का केल्या जात होत्या? एक म्हणजे ह्या यानाची बांधणी नवीन प्रकारची होती, म्हणजे सामान वाहून नेण्याची क्षमता जास्त होती. हेच यान 2 वर्षांनंतर चंद्रावर चढाई करण्यासाठी वापरायचे होते. ॲक्च्युअली चंद्रावर मानवी वसाहत बांधण्याचा एक भव्य-दिव्य प्रोग्राम होता. तेव्हा पुढच्या यात्रेच्या वेळी 5 अवकाशयात्री आणि बेस कॅम्प उभारण्याचे सामान इतके पेललोड घेऊन चंद्रावर उतरायचे होते. त्यासाठी सारा खटाटोप. तिघांनी आपल्या कुटुंबियांचा निरोप घेऊन क्वारंटाईनमध्ये प्रवेश केला. तिघांच्याही वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या होत्या. क्वारंटाईनमध्ये अवकाशयात्री आपल्या पत्नीशी अथवा पतीशी भेटू शकतो, अर्थात मिशनच्या मेडिकल टीमची सहमत असेल तरच. पण लहान मुले? नो, अजिबात नाही. 7 दिवसाच्या क्वारंटाईन पिरियडमध्ये पहिले 5 दिवस मिशनच्या नियमात बसेल तेच जेवण खावे लागते. शेवटचे 2 दिवस मात्र तुमच्या आवडीचे खाणे मिळते. कारण अवकाशात गेला की मग चमचमीत खाणे बंद. केला खाण्यापिण्यात काही रस नव्हता. रॉबर्टने चिकन तर शर्लीने पिझ्झा मागवला होता. जैसे जिसकी सोच. आता थोडे अवकाशयात्रींच्या बॅकग्राऊंडबद्दल. के हा 45 वर्षाचा एअरफोर्समधला सुपरसॉनिक फायटर प्लेनचा पायलट होता. त्यानंतर तो शत्रूच्या प्रदेशात रेको करणारा पायलट झाला. मॅच 3-4 अधिक वेग आणि 30,000 मीटरवर उड्डाण करणारा. नंतर तो XX मध्ये दाखल झाला होता. रॉबर्टो हा यानाच्या आतल्या सिस्टीमचा तंत्रज्ञ होता, तर शर्ली शास्त्रज्ञ. डॉक्टर शर्ली असे म्हणायला पाहिजे खरं तर. पण एकदा तुम्ही मिशनमध्ये सामील झालात की हे सर्व विसरायला होते. उड्डाण स्थायिक वेळ 17:00 ला होणार होते. ह्या मिशनमध्ये आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाला ISS जायचे होते. तिथे पेलोड डंप करायचे आणि शर्लीला काही नवीन प्रयोग सेटअप करायचे होते आणि काही जुने प्रयोग रिकॅलिब्रेट करायचे होते. अवकाशात चालावे लागेल की नाही ह्याची कल्पना नव्हती. ते तिथे गेल्यावरच समजणार होते. क्वारंटाईन पिरियडमध्ये पहिले 4 दिवस तुम्हाला तुमच्या झोपेचे वेळापत्रक जमवण्यात जातात. उड्डाण म्हणजे लॉंच आणि टेक ऑफ. ISS बरोबर जोडणी, डॉकिंग, अवकाशातली पहलचहल आणि परत पृथ्वीवर हे मिशनचे महत्त्वाचे टप्पे. त्यावेळी सर्व क्रूने टकटकीत जागे राहायला पाहिजे. ह्यासाठी थोडी प्रॅक्टिस करावी लागते. जास्त नाही, पण 4 दिवसात जमून जाते. उड्डाण वाय अवकाश स्थानकावरून स्पेसपोर्ट होणार होते. स्थानिक वेळ 14:33 म्हणजे टी 2 तास 30 मिनिट्स. टी म्हणजे लंच टाईम. रॉबर्टो जमिनीपासून 50 मीटर उंचीवर यानाच्या वरच्या टोकापाशी उभा होता. काय विचार करत असेल तो? नेमका हाच प्रश्न शर्लीने त्याला विचारला.
कसला विचार करतो आहेस? प्रियाचं ना? शर्ली 3-4 वेळा घरी आली होती. तिची आणि प्रियाची चांगली गट्टी जमली होती. शर्ली, कधी कधी असे वाटतं की आपण आपल्या मुलांच्या आशा आकांक्षा पुऱ्या करू शकू की नाही. आपल्या मुलांच्यासाठी आपण काय ठेवा सोडून जाणार आहोत. अशा वेळी खूप अस्वस्थ व्हायला होतं बघ. ही जीवघेणी अनिश्चितता जेव्हा आपण तेथे जाऊ तेव्हा आपोआप सगळ्या कोड्यांचा उलगडा होईल. तुला श्रोडिंगरच्या मांजरीचा पॅराडॉक्स माहीत आहे ना? जेव्हा वेळ येते तेव्हा नशिबाचा पेटारा उघडतो तेव्हा आपले दान काय आहे ते समजणार. आत्तापासून कशाला डोक्याला त्रास रे? मी बघ किती लकी आहे. पुढे कोण नाही, मागे कोण नाही. शर्लीची कथा. आता कोण लकी आहे हे कोण ठरवणार? बंद असणे चांगले की वाईट? ही शर्ली वरून दाखवते आहे ती आतून पण तशीच आहे का? केकेची तिसरीच तऱ्हा. इतका वेळ मज्जा करणारा, गप्पिष्ट, आचकट विचकट बोलणारा, पेगवर पेग रिता करणारा. गणेशनं एकदा मिशनचा काउंट डाऊन सुरू झाला की एकदम शांत होत असे. प्रशांत महासागरासारखा, कुठल्याही इमर्जन्सीत शांत राहणारा. तो बाजूला असला की अर्धे टेन्शन खतम होत असे. अशा तिघांची सांगड दैवाने का बरं घालावी? रॉबर्टोने असले फिलॉसॉफिकल विचार झटकून टाकले. मिशनवरून परत आल्यावर मिशनच्या मनोवैज्ञानिकाला भेटायला पाहिजे. दूर क्षितिजावर कुठेतरी काळे ढग दाटून आले होते. वेधशाळेच्या अंदाजाप्रमाणे अजून 2 तासांची स्लॉट उघडी होती. म्हणजे वादळ इथपर्यंत पोहोचायला निदान 2 तासांचा जास्तच पण कमी नाही अवधी होता. विजांच्या वादळात उड्डाण करायचे की नाही? केके म्हणाला की एक तातडीची मीटिंग झाली होती आणि एक मतानुसार गो अहेडचा निर्णय झाला होता. यान विजेच्या वादळापासून पूर्ण सुरक्षित होते. कथेचा दुसरा भाग लवकरच पाहायला मिळेल. तोपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.